हॅलो, गुड मॉर्निंग. सो आज आहे संडे मॉर्निंग आणि आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे 8 डिसेंबर आणि मी आली आहे माझ्या शाळेमध्ये. सो आज आहे माझी विद्यार्थी स्नेहसंमेलन सोहळा. सो 1991 पासून ते 2010चे बॅचचे जेवढे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांना आमच्या या शाळेने आमंत्रित केलं आहे. कारण असं खास आहे की शाळेला 40 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या सगळ्यांना आमंत्रित केले आणि बघूया की आज काय तयारी आहे शाळेमध्ये आणि जुने आपले जे आमच्या ज्या आठवणी आहेत त्या परत एकदा अनुभवायला मिळणार आहेत. आमच्या शाळेचे वर्ग, आमच्या शाळेचा एंट्रन्स मी आता शूट केला. थोडे शिक्षकही भेटले, अजून शिक्षकांना भेटायचं बाकी आहे. सो लेट सी मला कोण कोण भेटते आणि काय काय आठवणी आहेत आपल्याला पुन्हा एकदा अनुभवायला मिळतात. हे आहेत आमचे इंग्लिशचे टीचर वही सर. कसे आहात सर? आणि कसं वाटते तुम्हाला? 40 वर्ष आपल्या शाळेला पूर्ण झाली आहेत. ओके सर, भेटूच. आपला कार्यक्रम थोड्या वेळात चालू होईल. सो आपण भेटू परत. सो इथे आल्यावरती माझ्या मैत्रिणी मला भेटल्या आहेत. संध्या, शुभांगी, गीतांजली, गौरी, तेजस्विनी आणि वसुधा. कसं वाटतं तुम्हाला सगळ्यांना? मस्त वाटते. आता तर फक्त सुरुवात आहे, बघा काय मजा येते. मस्त रांगोळी काढलेली आहे. ते खाली आमच्या शाळेचं ग्राउंड आहे. झाली का तयारी? ती अजून बाकी आहे. योगिता हॅलो. आमचा पोस्टमन बनलाय आज. काय करणार आहेस तू? पत्र दाखव. 14 डिसेंबर 1995, 14चे 5, डिसेंबरचे 12, 1995. बघा ह्या दादाचं कसं माहितीये, संख्याशास्त्र ह्याला म्हणतात. 14 तारीख म्हणजे याची टोटल आहे 5. हा माणूस काय विचार करत असतो? आता हा इथे आहे ना, तर हा घरचा विचार करत असेल. खरं आहे का खोटे? हा करतो ना. 29 फेब्रुवारी 1992. एवढ्या हळव्या मनाची आहे ना, जाम जाम हळव्या मनाची. काय झालं ना की हिला पहिलं रडायला येतं. बातों में रोशनी, सूरज की बाहों में अब है ये जिंदगी. कितने हैं सांसों में, बातों में रोशनी. चेक. मला सांगण्यात येत आहे थोडक्यात. बरं, कसं थोडक्यात बोलायचं नाही का? शाळेमध्ये कमी बोलणारी मुलगी, कायम मागे मागे असणारी, पण आता माहित नाही काय कॉन्फिडन्स आलाय, काय स्टेजचा कॉन्फिडन्स आलाय की इतकी बोलायला लागली आहे की बडबड करते. आणि आता थोडक्यात म्हणताय तर थोडक्यातच बोलावं लागेल नाही का? इतके सुंदर कार्यक्रम सुरू आहेत, आल्यापासून आपण बघतोय. आणि आम्ही स्नेहसंमेलनात बसलोय असं वाटतंय. अगदी काय जादू.
सालेकर मॅडम आहेत, म्हणजे मी माझं सांगते की मी आल्यापासून सालेकर मॅडम, परब मॅडम, बेर्डे मॅडम, बनसोडे मॅडम, कोणाची नावं राहत असतील तर प्लीज माफ करा, परब मॅडम, गुंडे मॅडम, समीरा मॅडम म्हणजे त्यांना म्हटलं जातं, त्याच्यानंतर शेलटकर मॅडम, राणे मॅडम. 10वीला असताना राणे मॅडमच बनले होते आणि मला राणे मॅडमच बनायचं होतं. ओके, सावंत मॅडम आमच्या सगळ्यात माननीय, परब मॅडम, या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा एकदा. आज आपल्यासाठी संडे असून सुद्धा घरातली सगळी कामं बाजूला ठेवून सुट्टीचा दिवस असून सुद्धा आमच्यासाठी हा दिवस दिला, त्याबद्दल सगळ्या स्टुडंट्सतर्फे मी खूप खूप आभार मानते. हा शाळेचा स्टेज मिळाला होता. श्रीयुत किरण खोत सर, गोळे मॅडम यांनी माझ्यातली तेव्हा थोडंसं आवाजाबद्दल ओळखलं होतं, समीरा मॅडम, आणि मला कॉन्फिडन्स दिला आणि आज तो कॉन्फिडन्स अँकरिंग क्षेत्रामध्ये मी माझं नाव कमवण्याचा प्रयत्न करत आहे. मग सगळ्यांचे आशीर्वाद, शिक्षकांचे आशीर्वाद, प्रेम माझ्या पाठीशी असंच राहू देत. काका, पोस्टमन काका या बसा. ओळखलंच नाही का मला, पण मी मात्र ओळखते तुम्हाला. आता बरेचसे चेहरे बदलले. ज्या बालवयात मी तुम्हाला पाहिलं होतं ते चेहरे बदलले. तुम्ही मोठे झालात, आपापल्या जीवनात सेटल झालात, आपापल्या संसारात रमलात. साली सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटीने शिक्षण क्षेत्रात पहिले पाऊल ठेवले. ही संकल्पना सुचली की ह्या नगरामध्ये विद्यार्थ्यांना लांब शिक्षण जाऊन न घेता जवळच कुठेतरी चांगलं शिक्षण मिळावं या उद्देशाने त्यांनी ही शाळा सुरू केली. धन्यवाद. त्यांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि असा कार्यक्रम पण छान केलेला आहे. थँक्यू.